हॅलो फ्रेंड, एकच मिनिट. हॅलो फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते मी कशी असेल? माझ्याबद्दल काय वाटते तुम्हाला? मी कशी असेल असं वाटत असेल ना? पुष्पा खूप मजेत आहे, खूप रील्स बनवते, खूप हॅपी राहते, बरोबर ना? पण बरं ठीक आहे, आधी मला तुमचं जाणून घेऊया की तुम्ही कसे आहात. तुमचं जेवण वगैरे झालंय का? आता टायमिंग सांगते तुम्हाला, दुपारचे 1 वाजलेत आणि मला थोड्याच टायमिंग मध्ये ड्युटीला जायचंय. तर चला म्हणलं तुमच्यासोबत थोड्या काही गोष्टी शेअर करूया, म्हणून आता व्हिडिओ काढायला बसले. तर कशा आहात मायबाप? मस्त मजेत ना? तर सॉरी अँड सॉरी, माझे 15,000 सबस्क्रायबर आहेत, कारण तेवढ्या लोकांना माझे व्हिडिओ नाहीत बघायला भेटत. मला वेळ नाही भेटत. परिस्थिती कशी आली माझ्यावर की मला वेळ नाही भेटत आहे, की मला काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं. पोरांसाठी इतक्या लांब आले, 200 किलोमीटर लांब. आय एम सॉरी यार, मला ना मला की मी कुठं आले की त्या अंतरावर आले हे सध्या भान राहिलं नाही. त्याच्या मागे खूप मोठं राज आहे. ते राज काय असणार हो, ते तुम्हाला चांगलं माहिती. एक लेडीज संघर्ष करते, तिचा खूप मोठा संघर्ष आहे. तिचं काम केल्याशिवाय भागत नाहीये, हे तुम्हाला माहिती. किती लोक माझे व्हिडिओ बघतात, किती वर्ष जुटलेले आहेत मला, 2 वर्ष झालं. किती जुटलेत? फक्त 15,000. ठीक आहे, काही लोकांना माझं टॉपिक पसंत नाहीये, काही नातेवाईकांना माझं ट्विनिंग पसंत नाहीये, माझं बोलणं पसंत नाहीये. एक माझा भाऊ आहे, माझं नातेवाईकातलाच आहे तो भाऊ. म्हणजे आता त्याला मला जास्त तिचा रेकॉर्ड नाही सांगत, पण थोडक्यात सांगू देते. तो खूप फेमस आहे, तो शिकला सवरलेला आहे, युट्यूबला खूप फेमस आहे. मी त्याला मला त्याची मदत पाहिजे होती अल्बम सॉंगसाठी, एडिटिंगसाठी आणि शूटसाठी. पण त्या विचाराने मला खूप नावं ठेवली, माझ्या व्हिडिओला ठेवली, माझ्या ट्विनिंगला ठेवली. माझ्या म्हणजे मी आयुष्यात लाईफमध्ये काय फेस करते त्याचं काय त्याला पडलं नाही, किंवा ती तिच्या 2 मुलांसाठी करते हे त्याचं काही त्याला वाटलं नाही. किती घाण बोलतेस, किती शिव्या देतेस सोशल मीडियावर, हे ते बरंच ऐकवलं. त्यावेळेस इथं कुठेतरी जीवाला लागल्यासारखं वाटलं मला. पण असं काही फरक पडत नाही, त्यांना सपोर्ट आहे, मला सपोर्ट नाही कोणाचा. पण मी एवढं पर्यंत आले, इथपर्यंत केलं मी ते माझ्या फक्त स्वतःच्या बळावर केलं, स्वतःच्या कर्तृत्वावर केलं. मला कोणाचाही आधार नाही, तुम्हाला माहितीये. माझे डेली ब्लॉग आणि रील्स आहेत. इंस्टाग्रामला माझे 2,21,000 फॉलोअर्स आहेत. तर माझा जळगावमध्ये तेवढ्या फॉलोअर्स मधून तितके फॉलोअर्स जळगावमध्ये असतील मला वाटलं नव्हतं. पण कमीत कमी 300-400 फॉलो करणारे लोक ह्या भागात पण मला भेटले. तर जळगावमध्ये छोटासा माझा सत्कार पण ठेवला, फॅन्स वगैरे आलते, त्यांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढले. तर तो दिवस मला बघायचा होता, तो पण मी बघितला. ठीक आहे, पैसा नाही कमवू शकत, पण नाव फेमस झालं बस. आणखीन पण पुढे जाईन, प्रयत्न करत राहिले. तर पण काही गोष्टी अशा आहेत ना की माझ्या लाईफमध्ये मी एकटी आहे, तरुण आहे. काही लोकांना माझ्या कपड्याचा, आता हे हाफ स्लीवचं ब्लाऊज आहे, मला आवडतं. माझ्याकडे वानिकिनीचं जीवनामध्ये एकच ब्लाऊज आहे बघा, ते पण मी आता यूज करते, ते पण कधी मध्ये, आणि माझ्या अंगावर उठून दिसतं म्हणून मी घालते. तर त्या लोकांना खूप प्रश्न पडला. एका माणसाने मला काल मेसेज काय केला, आपली संस्कृती जप, कसले ब्लाऊज घालते, जरा लाज वाटू दे. माझ्या अक्षरशः लाजा काढल्या. काही लोकांना माझ्या खाण्याची चिंता आहे, माझ्या राहण्याची चिंता आहे, माझ्या कपड्याची चिंता आहे. एवढीच चिंता आहे तर तुम्ही लोक का मला पुरवत नाही यार? एक तर मी माझ्या मरणानं मरत आहे, मला खूप म्हणजे माझ्या आयुष्यात मला खूप वाईट गोष्टी फेस कराव्या लागतात. विचार करा, 500 किलोमीटर लांब आले, खानदेशमध्ये आले मी जॉबसाठी. का आले? आता प्रत्येक जण म्हणला, अंबाजोगाईची पूजा गायकवाड म्हणून आहे, तिने मला काल फोन केला आणि म्हणली की पुष्पा कशी आहेस तू? मी म्हणलं मी ठीक आहे, ओके आहे. कुठं आहेस? मी म्हणलं मी आहे जळगावला. तिकडे काय करतेस? मी म्हणलं आले जॉबसाठी. आणि माझा सांगण्याचा उद्देश की तिला पण नवरा नाहीये, नवरा एक्सपायर झालाय तिचा, म्हणून मी तिला म्हणाय गेले की यार कसं तरी माझं आयुष्य मी जगते, कसं तरी चाललंय माझं. मी काय वाईट बोलले का सांगा? ते मला डायरेक्टली काय म्हणले की काय तू आयुष्य जगतेस, कुत्र्यासारखी तुझी जिंदगी राव, आणि काय जगतेस, ह्या त्या गावाला फिरून जगतेस हिंडफिरी सारखं. बाई म्हणलं तूच राहिली होतीस मला बोलायची. ठीक आहे म्हणलं, काय नाही, प्रॉब्लेम नाही. मला वाईट वाटलं, मी काही प्रत्युत्तर देत नाही बसले, मी फोन कट केला. पुण्याची एक मैत्रीण आहे माझी, तिला एका लेडीजनं माझं कॉन्टॅक्ट मागितलं होतं.
ती बिचारी म्हणली की यार पुष्पा, थोडीफार पुष्पाच्या ओळख आहेत, तिने इकडं तिकडं बाहेर गावी जॉब करते, तिची मला मदत हवी, मी पण एकटी राहते आणि मला ती माझ्यासोबत राहील किंवा मला मदत करल जॉबसाठी, ह्या हेतूनच माझं कॉन्टॅक्ट मागितलं. तर ह्या मुलीच्या घरी मी 2 दिवस राहिलेली पण आहे, जास्त काय नाही पण 2 दिवस राहिली. ती स्वतःहून, तिला ज्यावेळेस कोणाचा आधार नव्हता त्यावेळेस मला राहा म्हणत होती, पण मी त्यासोबत काही राहिले नाही. कारण मला तिचा तो जो दबाव आहे माझ्यावर आणायचा, तू हे करू नको, ते तक करू नको, व्हिडिओ नको बनवू, मला समत नाही, मला त्रास होतोय, तो मी तिचा नाद सोडून दिला आणि मी तिच्यापासून लांब झाले. आणि त्या मुलीला मी कधी वाईट पण बोलले नाही, कधी तिचा वाईट पण विचार केला नाही. तरी तिनं मला सोशल मीडियावर वाईट कमेंट केली होती. त्याच मैत्रिणीनं मला कधी वाटलं पण नव्हतं की ती वाईट कमेंट करेल. त्याविषयी मी विषय तिचा सोडून दिलता. परत मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्या बाईला तिनं सांगितलं की ती मुलगी चांगली नाहीये, तिचं कॉन्टॅक्ट घेऊ नको, ती हिंडफिरी आहे, ती कुठे एका जागेवर टिकून काम करत नाहीये, तू तिच्या नको नादाला लागू, मी तुला जॉब बघते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, जॉब बघू द्या, बघायचं ना जॉब. माझ्याबद्दल वाईट चितायची, वाईट बोलायची काहीच गरज नाही ना फ्रेंड. काय वाईट केलं मी? आणि मी वाईट नसताना मला वाईट बोलायची काय गरज आहे? मग मी समजते की तो माणूस जळतोय माझ्यावरती समोरच. मी आता पण तिचा रस्ता तिला सोडलाय आणि मी बघते, माझ्या पद्धतीने जगते. आणि फ्रेंड, मी कुठल्याच लेडीजची मदत घेत नाही, कारण लेडीजची दुश्मन आहे आजच्या जमान्यात. तुम्हाला सांगू का, माझ्याच रूममध्ये राहते, एक म्हणजे कपल लोक राहतात माझ्यासोबत, तर त्याच्यामध्ये त्यांना एकूण एकाबद्दल, आता एखादी सिंगल लेडीज आहे तिच्याबद्दल गैरसमज करतात की यार माझ्या बॉयफ्रेंडला बोलली वगैरे XYZ. त्यांच्या रात्री मरणाच्या इथं भांडणं झाली यार. मी काल व्हिडिओ बनवून टाकला होता, त्याच्यामध्ये ते मुलगी आलती व्हिडिओमध्ये. अक्षरशः तो व्हिडिओ मी इतक्या मेहनतीने बनवला, मी एडिटिंग केली आणि तो व्हिडिओ मी सोडला. त्याच्यात ती आली म्हणून मला अक्षरशः इतकी बोलली, तो व्हिडिओच मला तिने डिलीट करायला लावला. मला खूप प्रॉब्लेम येते ऍक्च्युली व्हिडिओ बनवायला वगैरे. एक तर माझं शूट पण नाही ते करून देत. मी कुठं टेबलवर ठेवते, कुठं खिडकीमध्ये ठेवते, कुठं कशावर तरी ठेवून माझं मी व्हिडिओ शूट करते. त्यांना खूप त्रास होतो माझ्या व्हिडिओचा वगैरे आजूबाजूला, तरी पण मी माझे प्रयत्न करत राहते, सोडत नाही. आणि वेळ नाही जास्त, मला डिप्रेशनचा त्रास आहे, त्यामुळे मी व्हिडिओला जास्त बडबड करीत नाही, डोकं वगैरे दुखते, जास्त बोलत नाही. बोलता भरपूर येते पण बोलायला त्रास होतो, त्यामुळे पण बोलत नाही. काल माझ्या मुलाचा फोन आलता मला, जसे तो शाळेला गेला तसं त्याच्यासोबत बोलणं झालं, मुलीसोबत झालं. कारण मॅडम आहेत समजदार, एक आईचं दुःख ते समजू शकताय, त्यामुळे मॅडमशी बोलणं करून दिलं. तर मुलगी बोलली पण मुलासोबत बोलणं नव्हतं. तेव्हा मला त्याच्या फिलिंग समजल्या इथंच, यार त्याच्या मनात कुठंतरी डसते की आपल्या मम्मीचा आपल्याला फोन नाही आला, की त्याच्या मनात कुठंतरी व्यतना होत्यात की आपली मम्मी आपल्याला बोलली नाही, भेटायला पण आली नाही. जोपर्यंत मी तिथं होते तोपर्यंत जात होते, पण आता मी खूप लांब आले तर माझं त्याच्यासोबत बोलणं झालं नाही. सरांचा विचार काय, किंवा जास्त मुलांसोबत बोलू नाही द्यायचं वगैरे, किंवा ते देत नाहीयेत असं नाहीये, त्यांना काही घेणं देणं नाहीये, पण तो जास्त लळा लागून देत नाहीयेत. पण ठीक आहे, ते त्यांचे रूल्स फॉलो करतात, मला त्याच्याशी काही हे नाहीये. पण मी तो जे फील केलं ते खरं झालं. काल माझ्या मुलाला मी व्हिडिओ कॉल केला, मी रेकॉर्डिंग करून घेतली, पण मला एवढं व्हिडिओ कॉलिंगवर रेकॉर्डिंग कसं करतात ते माहित नव्हतं. मला जसं जमते ॲग्री केलं तिथं, पण झालं नाही, रेकॉर्डिंग डाउनलोड झालं नाही तर मी ते पण तुम्हाला दाखवलं असतं. माझा चेहरा, माझ्या भावाला मी इथं लावून व्हिडिओ कॉल करायला लावला होता, त्या टायमाला माझा चेहरा बघितल्यावर त्या मुलाच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. कारण जे मी फील करत होते ते खरं झालं, की माझ्या मम्मीने मला फोन केला आणि एवढ्या दिवसातनं मला बोलती, 1 महिन्यातनं मला आज बोलायला लागली. माझ्याकडे आली तर नाही पण मला बोलायला लागली. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे माझ्या मुलाची शाळा खूप चांगली आहे, खूप चांगल्या शाळेत शिकतायत ते नाहीये म्हणायचं. कारण आईच असते ना फ्रेंड, एक आई त्यांच्यापासून लांब राहते, मग त्यांना बापाचं तर प्रेम नाही याचं त्यांच्या नशिबी, पण एक आई आहे तिचं पण प्रेम त्यांना भेटत नाही. कारण संसार खूप वाईट आहे, पैशाशिवाय आज काही चालत नाहीये. मग ह्या संसारासाठी मला इथपर्यंत यावं लागलं, सगळे माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलांसाठी मला करायचंय. काल त्यांना बूट सॉक्स, त्यांचा काही खर्च असेल डेलीचा ते उचलायचंय मला. काल मी त्यांना बूट सॉक्स इथूनच पोहोच केले, माझा भाऊ गेलता तिथं. जर मी इतक्या लांब कामाला आले नसते तर त्या गोष्टी शक्य झाल्या असत्या का? लोक सहज बोलून जातात, ज्याचं दुःख त्यालाच असतं. लोक फक्त अंदाज लावू शकतात पण फील नाही करू शकत, एवढं लक्षात ठेवा.
अक्षरशः मी पण रडले यार. मला टेन्शन आलं, रात्र रात्र झोप नाही येत, मला त्यांचे विचार येतात. आता काही लोक म्हणते की तुला असं वाटते तू पोरांना काढून टाक शाळेतून, पण नाही, तसं नाही करायचं. मी आभाळ एवढं दुःख झेलायला तयार आहे, पण माझ्या मुलांचं आयुष्य मला बरबाद नाही करायचं. कारण मला लोक सुखानं जगू नाही देत. मी सोशल वर्कर आहे, व्हिडिओ काढते, माझा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा आहे. माझा फायदा घ्यायला बघतात, मला त्रास देत आहेत लोक. मग त्यांचा फायदा नाही झाला ते मला जॉबवरून काढून टाकतात. कोणाला माझी फेस पसंत नाही, कोणाला माझं ते पर्सनॅलिटी पसंत नाही, त्यामुळे जळतायत, त्याच्यामुळे पण काढून टाकतायत लोक. जिथं जाईल तिथं दुश्मन तयार होतात माझे, मी काही न करता. त्यामुळे माझ्या नोकऱ्या जातात, हे तुम्हाला माझे माहित नाही. मग मी त्यामुळे माझे पोरं माझ्यासोबत घेऊन जात नाही. आणि मला आई वडिलांना पण त्रास द्यायचा नाही, आई तरी कव्हर करणार आहे, भरपूर केलं तिने माझ्यासाठी. त्यामुळे मी लांब आले जॉबसाठी. आणि मला इथं पण मुली त्रास देतात, खूप त्रास देतात. तुम्हाला माहिती आहे मुली कशा असतात आजकालच्या, किती प्रकार. अरे मी प्रपंचवाईक आहे. आज ह्या अनमॅरिड मुली बॉयफ्रेंड वगैरे घेऊन राहतात, त्यांना पैसे देतात, त्यांचं लग्न नाही झालं, त्यांच्याकडे शिकले सवरले टॅलेंट आहे. काही जणांना मला धमकी पण दिली की तुझ्याकडे काय, तू तर अनफड गवारेच, आमच्याकडे टॅलेंट आहे, आम्ही काही पण करू शकतो. पण मला मजबूरन त्यांच्या काही गोष्टी सहन कर. ते काय, त्यांना काही बोललं, आज बॅग उचलल्या निघल्या, पण मला तसं करता येत नाही ना यार. कवर पाळणार आहे मी तरी, थकले ना मी. पण माझे जे फिलिंग आहे ते कोणाला समजत नाही, माझं दुःख आहे ते कोणाला समजत नाही. मला नवरा नाही, माझे लेकरं मी तिथं टाकून आले शाळेमध्ये, आणि मी त्यांच्यासाठी जगते, त्यांच्यासाठी धीर धरलाय मी. मला जगायचंय, मला मरायचं नाही. जोपर्यंत माझ्या मुलांचं चांगलं होत नाही तोपर्यंत मला ते म्हणजे आठवते की यार माझं काही बरं वाईट झालं तर त्या पोरांचं महाग त्यांना काय वाटतं. एक ठीक आहे, मी त्यांना आज मी काय सोन्याचा घास खाऊ घालू शकत नाही, जी चटणी भाकर आहे ती खाऊ घालते, पण ती त्यांना सोन्यासारखी आहे. पण जर त्यांना ह्या जगात त्यांची आईच नाही राहिली तर त्यांचं कोण आहे. मान्य करते, महाग आई बघन, माझी बाप बघन, पण ते किती दिवसाचे आहेत. बरं ठीक आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत बघतील, पण त्यांना आईचं प्रेम भेटन का, त्यांना आई बघायला भेटन का. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सहन करत चलते यार. आणि आईबाप पण मला जपायचेत माझ्यासाठी, कारण माझे आईबाप माझं सर्वस्व आहे. उद्या त्यांच्या माघारी मी पोरकी होणार आहे, उघडी होणार आहे. मी माझा खूप मोठा आधार आहे जीवनामधला. त्यामुळे मी काही गोष्टी झेलायच्या शिकले. मला खूप त्रास आहे जीवन जगत असताना, भयंकर. पण ह्या मागडलं आणि माझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे त्या स्माईलच्या पाठीमागचं दुःख तुम्हाला माहित नाहीये. असंच माझी रिअल लाईफ मी शेअर करते, आणि हे सगळं म्हणजे काही गोष्टी तुम्हाला शिकायला पण भेटते. आणि अशा 100 मधल्या 80% मुली तर एकटेच जीवन जगतायत त्यांच्या पद्धतीनं. ठीक आहे, तर त्यासाठी माझा एकच तुम्हाला संदेश आहे की तुम्ही मुलींना शिकवा. मान्य करते तुमच्या प्रयत्नानं तुम्ही मुलीला कुठल्याच आईला वाटत नाही की बाबा आपल्या मुलीचं वाईट व्हावा, तर तुम्ही चांगला प्रयत्न करताय की हा मुलीचं चांगलं हो म्हणून देता. जसं की वैष्णवी हा गुण आहे, तिनं चांगला जोडीदार निवडला की तिच्यावर प्रेम करतोय म्हणून, पण तिच्या पैशावर प्रेम करत होता. कधी कधी माणूस समजू नाही शकत की त्याच्या पोटामध्ये काय आहे ते. तो फक्त समजू शकतो की तो माझ्यावर किती जीव लावते. लोक फक्त त्यांचं दाखवतायत तोपर्यंत, पण तिथं तुम्ही फसताय. मान्य करते, जसं मी फसले, मी पण फसले यार. मी तर खूप मोठ्या जाळ्यात फसले की मी खूप चुकीच्या ठिकाणी लग्न केलंय, पश्चाताप होतोय मी. पण माझं लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं. आणि मला सोडायचं कारण म्हणजे एकच आहे की माझे सासरे जेव्हा मला न्यायला आलते 2014 मध्ये लग्न झालं. माझे सासरे खूप दारू पित आहेत, तर माझ्या गावाच्या जवळ म्हणजे 15 दिवस माझं सगळं सुरळीत चालत होतं. नंतर त्यांनी मला न्यायला आले इथे जातीला. थाटामाटात लग्न झालं, थाटामाटात 15 दिवसांनी सत्यनारायण झाला. 15 दिवस मला कुठं ठेवू कुठं नाही केलं. आणि 16व्या दिवशी सत्यनारायण झाला, 17व्या दिवशी गावाकडे आले. आणि माहेरात आल्यानंतर मी राहिले एक 8 दिवस, आणि एक 9व्या दिवशी सासरी न्यायला आले. त्यांचा ह्याच्यात ऍक्सिडेंट झाला. गावाच्या कळम म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, कळमच्या जवळ आलो ऍक्सिडेंट झाला, आणि त्यात त्यांचा पाय गेला. त्यांनी मला पांढऱ्या पायाची गृहीत धरून त्याच टायमाला सोडून द्यायचं ठरवलं होतं. पण मला दुसरं लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी त्यांच्याशी जुटण्याचा प्रयत्न केला, नांदण्याचा प्रयत्न केला. त्या रबझपीत मला 2 लेकरं झाले. आणि नंतर मला त्यांनी म्हणजे कधीच मला सुखानं राहू दिलं नाही. प्रत्येक क्षणी कुत्र्यावानी जरवारावानी हानमार करणं, टॉर्चर करणं, मानसिक त्रास, मानसिक छळ, घाण अर्वच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, टोमणे मारणं, पांढऱ्या पायाची ह्या शब्दात त्यांचं बोलण्याचं ते जे असतं ट्रेनिंग ते चालूच होतं. म्हणजे घाण बोलणं, वाईट नजरेनं बघणं, हे सगळ्यांनी चालू केलं मला. पण मी तेवढा त्रास सहन करत 2 लेकरं होऊ दिले. मला वाटलं आता 2 लेकरं झाल्यानंतर आपलं चांगलं होईल,
पण 2 लेकरं झाल्यानंतर तर माझ्यावर खूप मोठा डोंगर कोसळलाय की 2 लेकरं घेऊन मला आता जिंदगी जगावं लागते. पण मी त्यांना दोष कधीच देत नाही. दोष माझा आहे. मी जन्म दिलाय, तो स्वतः जन्म देऊन तर आले नाही. त्यांचं का वाटोळं करायचं म्हणून मी आज माझं आयुष्य खेचते. आणि एकट्या बाईला समाज जगू देत नाही. एकट्या बाईला कोणी चांगल्या नजरानं बघत नाही. एकट्या बाईला कोणी किंमत देत नाही. एकटी बाई म्हणजे धरतीवर बोज आहे. तसं मी झाले. पण मी काळजावर एवढा मोठा दगड ठेवला आणि त्यांच्यासाठी जगते. ठीक आहे, कलंक म्हणून का होईना जगते. मी चांगली आहे, पवित्र आहे, पण जगासाठी नाही मी. पण मी तरी पण माझं सांगण्याचं उदाहरण की मी कलंक होऊन का होईना पण त्या लेकरांसाठी जगणार. असं वाटतंय आता जीव द्यावा की जगाव नाही, पण मी त्यांच्यासाठी जगणार आहे. तर चला मित्रांनो, माझं जास्त मला बोलायला हे नाही, त्रास होतो. तुम्हाला माझी आणखीन लाईफ जाणून घ्यायची, ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आणि तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवा. चांगलं कमेंट करा. अरे मी पण एक स्त्री आहे, माझं पण मन कुठंतरी दुखतंय. मी माझ्या टॅलेंटवर जगायचा प्रयत्न करते. आणि व्हिडिओ काढणं म्हणजे माझा छंद जोपासणं, ह्याच्या पलीकडे काय नाही. वेळेतला वेळ काढून मी आणखी नाश्ता नाही केला. मला रोज नाश्ता पण नाही भेटत, कारण मी हॉटेलला जात नाही. इथून पुढे नाश्ता करायला मी डायरेक्ट 4 वाजता मला जेवण भेटतं. तिथं कोणी जेव पण देत नाही इतक्या लवकर गेल्यावर, कारण नोकरी करायची मला, त्यामुळं सगळं काही सहन करावं लागतं. तर चला, काळजी घ्या. आणि हे बघा, माणसाचं आयुष्य एकदाच आहे. मन मारून नाही तर मन भरून जगा. जास्त लोकांचा विचार करू नका, स्वतःसाठी जगायला शिकता. कारण आयुष्य हे एकदाच आहे. बार बार तुम्हाला हे सोन्यासारखं आयुष्य भेटणार नाही. कारण काय म्हण आहे, जीवन अनमोल आहे ना, बरोबर ना फ्रेंड. तर चला, काळजी घ्या. भेटत राहू. नमस्कार.